अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला. विकास हवा असेल तर भाजपला मतदान करा, पैलवानांना साथ देऊ नका अशा थेट संदेशासह त्यांनी विरोधकांना चांगलं सुनावलं. जो राम मंदिरावर बोट दाखवेल त्यांची बोटं छाटू असा इशाराही त्यांनी दिला. अमरावतीतील पराभव नौटंकीमुळे झाल्याचा आरोप करताना आज विधानसभेत आम्ही अमरावती जिल्हा काँग्रेसमुक्त केला असा दावा त्यांनी केला. तर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेना प्रमुखांनी विचार जपला पण उद्धव ठाकरेंनी तो विकला अशी टीका करत उबाठावर विशेष प्रेम असल्याचे सांगत या पक्षप्रमुखामुळे मला 14 दिवस तुरुंगात राहावं लागलं, त्यांना मतदान करताना 10 वेळा विचार करा असाही टोला त्यांनी लगावला. यामुळे नवनीत राणांच्या भाषणामुळे मूर्तिजापूरच्या प्रचार सभेत वातावरण चांगलंच रंगलं. जेवढेही नगरसेवक खाली बसले आहेत, जे उमेदवार वरती आहेत, बरेचसे इथे बसलेले आहेत, मी आपल्याला एवढंच सांगन कि जितने भी सारे सरल बन के नीचे बैठे उम्मीदवार कि कई लोग सिर्फ कुर्सी के लिए काम करते हैं, कई लोग अपने विचारों के लिए काम करते हैं. हम उनमें से हैं जो अपने देश से और अपनी माटी से प्रेम करते हैं. इसके लिए आप लोगों ने भी काम करना चाहिए. हरीश भाऊ, आपण म्हटलं की मला 4 वर्षानंतर यंग लोकांच्या हाती जेव्हा लिमिटेशन पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये होईल तर पुढच्या भविष्य हा युवकांच्या हाती गेला पाहिजे. जेवढेही काम करतात आहे त्यांना सुद्धा माझी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्ही सगळे निवडून या. एकही राडा नाही पाहिजे आणि काँग्रेस मुक्त मूर्तिजापूर. आणि जो पैलवान आहे, ज्या पक्षातून ते उभे आहेत, चव्हाण साहेब, त्या पक्षाशी माझं जास्त प्रेम आहे. त्या पक्षावर मला खूप जास्त प्रेम आहे. कारण 14 दिवस त्या पक्षाच्या प्रमुखामुळे 14 दिवस देशद्रोह हनुमान चालीसा वाचलीमुळे मला त्यांनी जेलात टाकलं होतं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन, असे विचारांसोबत उभे राहा की जे विचार तुमचे घरापासून सुरुवात होते. असे लोक नाही